नमस्कार मंडळी, आजच्या व्लॉगमध्ये मी अपेक्षा तुमचं मनापासून स्वागत करते. आणि मी चालली होते मम्मीकडे आणि ताईकडून ना मम्मीकडे जाण्यासाठी तब्बल 1.5 तास लागतो. तर मी पकडली होती ट्रेन डायरेक्ट कामोठे मानसरोवर टू विटी. तर विटीला जाण्यासाठी ना म्हणजे मानसरोवरून जवळजवळ 1 ते 1.5 तास लागतो. आणि बरोबर 1 ते 1.5 तास ना विमान हा कंप्लीट झोपला होता. तर म्हणजे मला बरं वाटलं विमान झोपला पण होता, कारण नाही तर त्याने खूप त्रास दिला असता ट्रेनमध्ये. आणि आता हे बघा ट्रेन ना जवळजवळ रिकामी होती. मला वाटतं 5:30ला ट्रेन पकडली होती आणि मम्मीकडे पोहोचायला मला जवळजवळ 7 का 6:30 वाजले होते. आता मम्मीकडे जायचं म्हटल्यावर ना आधीच माझे प्लॅन ठरले होते की आज काय करायचं आणि उद्या काय करायचं, कारण मम्मीकडे जास्त दिवस थांबणार नव्हते मी. आणि मला रिटर्न पुण्याला सुद्धा यायचं. मुंबईला यायचं म्हटलं ना की एक गोष्ट फिक्स असते, ते म्हणजे मैत्रिणींना भेटणं. तर ते आमचं ऑलरेडी फिक्स झालं होतं. तर स्टेशनवर ना पप्पा मला घ्यायला आले होते. मग पप्पांनी मला घरी सोडलं, मला आणि विवानला. आणि जवळजवळ रात्रीचे 7 वाजले होते, 7 सव्वा 7. आणि त्याच्यानंतर तो दिवस तर असाच गेला होता म्हणजे जवळजवळ. मग दुसऱ्या दिवशी ना मी चालले होते माझ्या मैत्रिणींना भेटायला. आणि आता हा एरिया कोणता आहे हे तुमच्या लक्षात येते का? जे मुंबईमध्ये किंवा तारवाडीमध्ये वगैरे राहतात त्यांना माहिती असेल ना हा एरिया कोणता आहे. तर ह्या एरियामधून ना म्हणजे शॉर्टकटने मी गेली होती माझ्या मैत्रिणीच्या घरी. आणि माझ्या मैत्रिणीचा मुलगा बाहेरच उभा होता, कारण मला तिचं घर माहिती नव्हतं, कारण मी खूप वर्षांनी गेले होते आणि ती नवीन घर घेतलं होतं. आणि आता हे बघा मस्तपैकी श्लोकने आमचं स्वागत केलं. माझी मैत्रीणसुद्धा बाहेर येऊन मला भेटली आणि खूप छान वाटलं. मैत्रीण भेटल्याच्या नंतर ना खूप बरं वाटलं. आणि विवानला सुद्धा त्याचा फ्रेंड भेटला कुकू, आणि ते दोघं पण छान एन्जॉय करत होते. आणि आम्ही मैत्रिणींनी मस्त गप्पा मारल्या. अजून मैत्रिणीसुद्धा येत होत्या. आणि काहींना ऑफिस होतं, कारण फ्रायडे होता, सुट्टी नव्हती. तर काही जणी ऑफिस सुटल्यावर आल्या. आता माझी ही मैत्रीण मुळातच सुगरण असल्यामुळे ना तिने एकदम छान अशी चिकन दम बिर्याणी बनवली होती. आणि खरंच इतकी सुपर्ब झाली होती ती चिकन दम बिर्याणी. आणि त्याचबरोबर ना छान अशी कोशिंबीर. आणि तुम्ही बघू शकता किती टेम्पटिंग झाली होती. आणि ही मैत्रीण खरंच खूप सुंदर घरी मसालेसुद्धा बनवते, त्याचबरोबर वेगवेगळ्या डिशसुद्धा बनवते. हिचंसुद्धा चॅनल आहे यूट्यूबवर. मी तुम्हाला हिचीसुद्धा खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते. तर तुम्हाला नवीन नवीन रेसिपी बघायच्या असतील आणि ट्राय करायच्या असतील आणि एकदम सोप्या पद्धतीने, तर नक्कीच ह्या चॅनललासुद्धा सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून नवीन नवीन रेसिपीज आणि एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला सुद्धा बघायला मिळतील. त्यानंतर ना अजून एक मैत्रीण आली आणि अजूनसुद्धा 2-3 मैत्रिणी येणार होत्या ऑफिस सुटल्याच्या नंतर. आणि त्यानंतर ना आम्ही खूप जास्त मज्जा केली. आणि ज्यावेळेस आम्ही सगळ्याजणी एकत्र असतो ना त्यावेळेस आमचं एक ब्रीदवाक्य ठरलेलं असतं की हसी रुकनी नाही चाहिए. म्हणजे इतके हसत असतो, म्हणजे जुने किस्से आठवून. आणि आम्ही सगळ्याजणी ना शाळेपासून एकत्र आहोत. आणि त्याच्यामुळे ना ते शाळेतले जुने दिवस, ती केलेली मज्जा. आणि त्यावेळेस जे टीचर होत्या, म्हणजे आत्ताच्या मुलांचे स्कूल आणि त्यावेळेसची स्कूल म्हणजे इतका डिफरन्स आहे. आणि खरंच म्हणजे ते दिवसच काहीतरी वेगळे होते. तर त्या आठवणींमध्ये रमायला मिळतं सगळ्या मैत्रिणी एकत्र आल्याच्या नंतर. मित्र डोळ्यातल्या काजळासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. हे जे सुंदर गाणं आहे ना ते मला असं वाटतं की माझ्या मैत्रिणींसाठीच बनवले गेलं आहे. चला असू द्या, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि अजूनही मुंबईमधले छान छान व्लॉग लवकरच येणार आहेत. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करून ठेवा. आणि त्याचबरोबर ना बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा, जेणेकरून ज्या वेळेस मी व्लॉग अपलोड करेल त्यावेळेस तुम्हाला नोटिफिकेशन येईल. मुंबईमध्ये माझं माहेर नक्की कुठे आहे आणि मी ज्या चाळीमध्ये राहते ना ती चाळ जवळजवळ 100 वर्ष जुनी आहे. तर त्या चाळीचा व्लॉगसुद्धा लवकरच येणार आहे. आणि चाळीमधलं राहणीमान आणि आम्ही सगळे लहानपण आमचं कसं गेलं वगैरे सगळं त्यामध्ये मी डिटेलिंग सांगणार आहे. तर नेक्स्ट व्लॉग बघायला विसरू नका. चला तोपर्यंत सर्वांना बाय बाय.